आवळवाडीच्या रोडसाठी तर काय मागण्या काय तुमच्या प्रमुख? आमचा रस्ता बंद झालेला आहे. आम्ही जागा घेतली होती बिल्डरकडून. आम्ही जागा बिल्डरकडून घेतली होती, पण ते काय झालं सर, ते आधीमध्ये येतात आणि रस्ता बंद करतात. तर आता आम्हाला जायला रस्ता नाही, पाणी नाही प्यायला, पाणी वापरायला नाही, आमच्या इथं टँकर येत नाही, काहीच येत नाही. रस्ता बंद करतात त्याची काय कारण? ते शेतकऱ्यांनी बंद केलंय, ते आम्हालाच कळत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या जागेत ज्या टायमाला घेतलं होतं त्या टायमाला त्यांना मोबदला भेटला नाही. की बिल्डर ते काय म्हणतात, आमचा काय तुमच्याशी भांडण्याचा काही विषय नाही, आम्ही बिल्डरचं माझं ते पैशामुळं ते आम्ही आमचं त्यांना बोलणार आहे. तर आता त्या बिल्डरने आम्हाला ह्या 10 दिवसांमध्ये रस्ता 10 तारखेपर्यंत रस्ता नाही खुला करू, म्हणजे हे नाही लावलं तर आम्ही आंदोलन करणार. आम्हाला शाळेला वगैरे जाता येत नाही. आमच्या 10वीच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा चालू आहे. लहान लहान मुलांना शाळेची बस वस्तीमध्ये येत नाही, आमच्या गाड्या बाहेर जात नाहीये. आमची खूप मोठी समस्या आहे. तर त्या समस्येचं आम्हाला काय असेल ते या बिल्डरांनी किंवा ह्यांनी सर्वांनी मिळून या समस्येचं सगळं साधारण करून द्यावे, हे असं आमची विनंती आहे. आणि काल आमच्या वस्तीमध्ये एक मैत झालेली आहे, ती मैत पण आम्हाला वस्तीच्या बाहेर नेता नाही आली, दुसरीकडे करावं लागली. हेच फक्त एवढा आमचा प्रॉब्लेम आहे. तो वस्तीचा निर्णय आमचा काय तो स्वच्छ लावून टाकावा, ही आमची नम्र विनंती आहे. सरांनी आमचं काम करून द्यावं, आम्हाला रस्ता गोयल गंगा ग्रुपने आमचं रस्ता करून द्यावा, ही आमची मागणी आहे. तुम्ही असं पण यात लिहिलेलं, या प्लॉटिंग साठी जाण्या येण्यासाठी हा मुख्य रस्ता असला, मुख्य रस्ता आहे. यात लिहिले की असलेला मुख्य रस्ता असून शेतकऱ्याच्या जमिनीतून जातोय हा रस्ता. शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की 40 वर्षापासून तुम्ही आमच्या जागेतनं इलिगली वागताय, तर ही आमचीच मेहरबानगी आहे की आम्ही तुम्हाला आजपर्यंत वागून देतोय. बिल्डरकडनं आम्हाला काही मोबदला भेटलेला नाहीये, असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि इथं आलो ऑफिसला तर ऑफिस ह्यांचे गोयलचा स्टाफ बोलतो की तुम्ही त्या शेतकऱ्याशी वाद घाला, आणि शेतकऱ्याकडे गेलं की शेतकरी बोलतो तुम्ही बिल्डरची वाद घाला, जो गोयल गंगा. तर यात तुमचा काय मार्ग निघताना तुम्ही म्हणताय की शेतकरी म्हणतो बिल्डरकडे जाऊन, बिल्डर म्हणतो शेतकरीकडे जावं, तर तुमच्याकडे यात मुख्य मार्ग निघताना दिसत नाही. तुम्ही म्हणताय बिल्डर म्हणतोय की 10 दिवसात यातनं तुम्हाला रस्ता काढून देतो म्हणून. आता कसं आहे सर, जर आमची सरकारला विनंती आहे की सरकारने यातनं मार्ग काढावा. ही सगळी गरीब जनता आहे, सरकार जनतेच आहे, बरोबर ना? सरकार जनतेचे, सरकारने विचार करून यातनं मार्ग काढावा. सरकार गरिबांचे, लोकांचे, बरोबर ना? मग सरकारने यातनं मार्ग काढावा अशी आमची विनंती आहे सरकारला. आंदोलनाची पुढची भूमिका काय असेल जर 10 दिवसात तुम्हाला जर रोड करून दिला नाही तर तुमची आंदोलन? आम्ही फॅमिली सहित इथे येऊन आंदोलन करणार, इथे येऊन थांबणार 10 तारखेला. आमचा रोड चालू करावा, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. आमची विनंती आहे सरकारला की जनतेचं सरकार आहे, सरकारने याच्यावर ऍक्शन 100% घ्यावा. काय असेल जर ऍक्शन नाही झाली तर आम्ही 10 तारखेला आंदोलनाचा इशारा देतो. आम्ही 10 तारखेला इशारा आंदोलन करणार, आम्ही फॅमिली सोबत येऊन आंदोलन करणार. कारण की इथं आलेली सगळी लोक त्यांचं काम धंदा, हातातलं काम वगैरे सोडून आलेले, सगळे गोरगरीब जनता इथे सगळी काम हातावर पोट सगळ्यांची, सगळ्यांनी कामं सोडून इथं आलेत आंदोलन करण्यासाठी. हे काहीतरी सक्षम मोक्ष लावलाच पाहिजे. नाही लावला तर आम्ही 10 तारखेला आंदोलनाचा इशारा देतोय.